हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्टडी थे प्रोशन. आज आपण 24 डिसेंबर 2025चा द हिंद बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. माझं नाव आहे महेश. आपण डिस्कशनला सुरुवात करूया. त्याच्या अगोदर या डिस्कशनचं स्वरूप तुम्हाला माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि ते डिस्कशनचं स्वरूप म्हणजे याच्यामध्ये पहिल्यांदा आपण एडिटोरियल डिस्कस करत असतो. त्याच्यानंतर टेक्स्ट कॉन्टेक्स्ट या पेजवरती द हिंदूमध्ये विशेष करून खूप छान पद्धतीनं काही इश्यू मुळापासून समजावून सांगितलेले असतात. ते आपण डिस्कस करत असतोय. त्याच्यानंतर सायन्स पेजवरती जर काय एक्झामच्या दृष्टीतून महत्त्वाची कॉन्सेप्ट असेल, तर ती समजावून घेत असतोय आणि त्याच्यानंतर ज्या काही महत्त्वाच्या न्यूज आहेत एक्झामच्या दृष्टीतून, ते आपण समजावून घेण्याचा प्रयत्न करत असतोय. आणि एकंदरीत तुम्हाला समजलंच असेल, की या टोटल डिस्कशनचा उद्देश एकच आहे, की एक्झामच्या दृष्टीतून जास्तीत जास्त आपल्याला याचा फायदा झाला पाहिजे. सुरुवात करूया मग बघूया. पहिलं महत्त्वाचं एडिटोरियल आपल्या दृष्टीतून कोणतं आहे? पहिलं जर एडिटोरियल आपण बघितलं तर 3 दिवस जर आपण द हिंदूचं डिस्कशन जर पाठीमागचं बघितलं ना, तर सलग तिसऱ्या दिवशी आपण बघतोय की सेम सब्जेक्टवरती एडिटोरियल येतंय. आणि तो सब्जेक्ट कोणता आहे? की नवीन जे मनरेगाला रिप्लेस करणारा ॲक्ट आलेला आहे. द विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन ग्रामीण, व्ही-बी-जी रामजी ज्याला शॉर्टमध्ये आपण म्हणतो. तो जो ॲक्ट आलेला आहे, तो ॲक्ट खरं तर डिस्कस होतोय. आणि मग त्याचे पॉझिटिव्ह, त्याचे निगेटिव्ह पॉइंट्स वगैरे त्याच्यामध्ये डिस्कस केले गेलेले आहेत. आणि याच्यामध्ये शिवराज सिंग चौहान आता ऑब्व्हियसली ही इज द पार्ट ऑफ गव्हर्नमेंट. सो ऑब्व्हियसली हे त्याच्या बाजूनच तो कसा चांगला ॲक्ट आहे हे सांगण्याचा प्रयत्न करणार आणि ते पॉलिटिकल अँगलनं सांगण्याचा प्रयत्न केलाय. हे डिटेल बघायची गरज नाही आपल्याला. याच्यामध्ये मग ते कसं चांगलेलं आहे, अगोदर 100 दिवसाचीच हमी होती, आता 125 दिवस वगैरे केले गेलेले आहेत. आणि मग कशा पद्धतीनं ते ऑर्गनाइज करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे, कसं फंडिंग वाढवले वगैरे, वगैरे हे सगळे याच्यामध्ये डिस्कस केले. पण याच्या अंतर्गत आपल्याला अभ्यास कोणत्या गोष्टींचा करायचा ह्याच्यासाठी मी हे खरं तर तुम्हाला हे सांगण्यासाठी खरं तर हे एडिटोरियल मी हायलाइट करतोय. याच्यामध्ये पहिलं जसं की आपण याच्या अगोदर डिस्कस केलेलं आहे. याच्यामध्ये पहिला आपल्याला अभ्यास करून ठेवायचा तो म्हणजे मनरेगाचा. आता मनरेगा ही योजना सुद्धा 2005 मध्ये ज्यावेळेस लॉन्च झाली, त्यावेळेस काय महात्मा गांधींचं नाव होतंच असं नाहीये. कारण पहिलं क्रिटिसिझम ॲक्टवरती, नवीन ॲक्टवरती काय केलं जाते, की महात्मा गांधींचं कुठेतरी नाव खरं तर अ, अ, पुसण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यांचा जो वारसा आपल्याला भारत देशाला लाभलेला आहे, तो कुठेतरी डिनाय केला जातोय गव्हर्नमेंटकडून, अशी सुद्धा टीका केली जाते. मग आपल्याला करायचं काय? पहिलं तर मनरेगाचा डिटेल अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. दुसरं, हा जो नवीन ॲक्ट आलेला आहे, व्ही-बी-जी रामजी 2025, हा जो ॲक्ट आहे, याचा डिटेल तुम्हाला अभ्यास करून ठेवायचा आहे. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये डिफरन्स काय आहे मग? की हे क्रिटिसिझमचा विषय का होतोय? डिफरन्स असा काय आहे याच्यामध्ये? तो डिफरन्स तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि हा जो डिफरन्स आहे, हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. आला तर क्वेशन या अशा पद्धतीचा क्वेशन असं म्हणजे तो डिफरन्सची डिमांड करणारा क्वेशन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्यामुळे हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. हे 3 पॉइंट खूप जास्त महत्त्वाचे आहेत, जे तुम्ही अभ्यास करून ठेवायला पाहिजे. दुसरी गोष्ट याच्यावरती खूप जास्त क्रिटिसिझम जे होतंय ना, ते क्रिटिसिझम होतंय म्हणजे महात्मा गांधींचा कुठेतरी वैचारिक वारसा नष्ट करण्याचा प्रयत्न गव्हर्नमेंटकडून केला जातोय. आता बीजेपी सरकार जे आहे, की त्याला मग हिंदुत्ववादी आयडिओलॉजी कशा पद्धतीनं जोडली गेलेली आहे, हे आपण आतापर्यंत बघतच आलो. त्याच्यामध्ये काही दुमत नाहीये. पण गोष्टी तर समजून घेण्याच्या अशा आहेत, की महात्मा गांधींचा वैचारिक वारसा नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय. असं गव्हर्नमेंटबद्दल ज्यावेळेस बोललं जातं ना, त्यावेळेस चर्चा महत्त्वाची होते, की महात्मा गांधींच्या वैचारिक वारसा बद्दल. महात्मा गांधी ही व्यक्ती नसून एक विचार झालाय हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळं हा विचार तुम्हाला माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे. हे कशासाठी महत्त्वाचं ठरू शकतं तुम्हाला? एथिक्ससाठी महत्त्वाचं ठरू शकतं. एस्सेसाठी महत्त्वाचं ठरू शकतं. सोशिओलॉजीसाठी महत्त्वाचं ठरू शकतं. त्यामुळं महात्मा गांधींचा जो काही विचार होता, तो विचार मॉडर्न हिस्ट्री अभ्यास करत असताना वेगवेगळ्या मूव्हमेंट्समधून तुम्हाला ते बऱ्यापैकी समजून येतच. पण एक व्यक्ती आणि त्याचा विचार म्हणून सुद्धा वेगळा अभ्यास आपण याचा करणं खूप जास्त गरजेचं आहे. तो तुम्ही अभ्यास करून ठेवायला पाहिजे. हे 4 पॉइंट जे आहेत, हे 4 पॉइंट आपल्याला प्रकर्षानं लवकरात लवकर आपण हे अभ्यास करून ठेवायला पाहिजे, कव्हर करून ठेवायला पाहिजे. बाकी या डिस्कोर्समधून लाईन टू लाईन बघण्याचं असं काही नाहीये. त्यामुळे पुढचं एडिटोरियल कोणतं आहे, ते आपण बघायला सुरुवात करूया. पुढचं जे एडिटोरियल आहे, ते आपली शेजारील कंट्री पाकिस्तान वरती खरं तर त्याची भूमिका सांगणारं कुठेतरी एडिटोरियल. मला कधी-कधी म्हणजे सुरुवातीला
हे एरोटेल बघितल्यानंतर ना, मला एकच म्हणजे भावना काय येते ना, पर्सनली जर आपण विचार करायचा, आपलं आपलं ओपिनियन डेव्हलप करायचा जर विचार झाला, तर मला कधी-कधी असं वाटतं, की मूर्ख लोकं जर खूप मोठ्या पोझिशनवर गेले आणि देशाच्या डिसिजन मेकिंगमध्ये सॉरी पॉलिसी मेकिंगमध्ये जर महत्त्वाचं पद भूषवायला लागले, तर त्या देशाला देशोधडीला लावायची खरं तर ताकद त्यांच्यामध्ये असते. आणि ताकद म्हणता येत नाही त्याला, ते ऑब्व्हियसली ते होतंच. असं मी का म्हणतोय? तर हे एरोटेलमध्ये तेच समजावण्याचा खरं तर लेखकानं प्रयत्न केलाय. बिटवीन द लाईन फक्त आपल्याला समजायला पाहिजे. आता पाकिस्तान कुठेतरी वेस्ट एशियामध्ये बॅक करतोय, पुन्हा एकदा स्वतःची छवी तयार करायचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यामध्ये कुठेतरी त्याला यश मिळतंय. अशी कुठेतरी पोझिशन खरं तर जगभरामध्ये डेव्हलप होण्याचा प्रयत्न केला जातो. आणि मग सौदी अरेबियामध्ये हे जे काही स्वघोषित आर्मी चीफ जे आहेत, आर्मी सॉरी फील्ड मार्शल जे आहेत, हे आसिफ मुनीर हे सौदी अरेबियामध्ये गेले. त्यांना तिथला कुठलातरी पुरस्कार मिळाला. त्याचबरोबर सौदी अरेबियाबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे अग्रीमेंट त्यांचे झाले आणि मग कशा पद्धतीनं सौदी अरेबिया आणि पाकिस्तानमध्ये खूप छान संबंध प्रस्थापित होऊन हे कुठेतरी तिथं स्वतःचं एक अस्तित्व पुन्हा निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. हे दाखवण्याचा प्रयत्न झाला. ही पहिली घटना आहे. दुसरी घटना काय आहे, की हे आता यूएसए सारखा देश आहे आणि त्या देशाला एक प्रेसिडेंट लाभलाय, जो बऱ्यापैकी मूर्खांच्या कॅटेगरीमध्ये येतो. हे डिनाय आपण करून चालणार नाही. ते आपल्याला ॲक्सेप्टच करावं लागेल. कारण त्याचं काय आहे, की ह्यांनी एक स्टेटमेंट केलं, की माय फेव्हरेट फील्ड मार्शल. आता ह्यांनी जे स्टेटमेंट केले ना, त्याच्या पाठीमागं एक त्यांचा स्वतःचं एक स्वार्थ आहे. तो स्वार्थ म्हणजे एक तर यांना असं वाटतं, की नोबेल पीस प्राइज मला द्यायला पाहिजे. अजून मला कसं काय दिलं गेलं नाही. असं हे सेल्फ ऑब्सेशन असू शकतं. पण हे जरा टॉप लेव्हलचं एक्स्ट्रीम लेव्हलचं सेल्फ ऑब्सेशन आहे, की त्यांना असं वाटतं, की नोबेल पीस प्राइज मला द्यायला पाहिजे. आणि हे नोबेल पीस प्राइजसाठी यांनी अनेक अनसक्सेसफुल अटेम्प्ट केले. एक तर जे रशिया-युक्रेन वॉर आहे, त्याच्यामध्ये मध्यस्थी करायचा, मांडवली बादशाह व्हायचा वगैरे प्रयत्न केला. त्याच्यामध्ये त्यांना यश आलं नाही. उलट त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात क्रिटिसिझमच झालं. दुसरी गोष्ट काय, की जसं मी म्हटलं, की मूर्ख लोकं एकत्र आली, की सगळ्याला देशोधडीला लावू शकतात. तशा पद्धतीने आता काय झाले, की पाकिस्तान जे आहे, ते बऱ्यापैकी हे जे यूएस प्रेसिडेंट आहेत डोनाल्ड ट्रम्प, त्यांना खरं तर पाठिंबा देताना आपल्याला पाहावयास मिळतात. आणि त्याच्यामध्ये मग यांनी काय केलं, की यांनी सांगितलं, की इंडिया पाकिस्तानमध्ये जे काही युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती, त्याच्यामध्ये हे जे यूएसएचे प्रेसिडेंट आहेत डोनाल्ड ट्रम्प, यांचा खूप मोठा हात आहे शांती प्रस्थापित करण्यामध्ये. ठीक आहे. आता हे ह्यांच्यासाठी का महत्वाचं आहे यूएस प्रेसिडेंटसाठी? तर ऑब्व्हियसली नोबेल पीस प्राइजसाठी काहीतरी रिझन पाहिजे ना. कुणीतर अप्रूव्ह करायला पाहिजे, की हां, ही इज अ पीस मेकर. शांतता प्रस्थापित करणारा एक चांगला लीडर आहे. कुणीतर म्हणायला पाहिजे ना. मग पाकिस्ताननं ती खरं तर म्हणायची गरज पडलेली आहे. आणि ऑब्व्हियसली पाकिस्तानचा स्वार्थ याच्यामध्ये काय? ऑब्व्हियसली सगळ्या जगाला माहिती आहे ना, आपल्याला तर चांगल्या पद्धतीनं माहिती आहे, की पाकिस्तानसारखा जो देश आहे, तो आयएमएफ असू द्या, अमेरिकासारखी कंट्री असू द्या, युरोपियन काही देश असू द्या, त्यांच्याकडून कर्ज घेणं, त्यांच्याकडून मराठीमध्ये शुद्ध मराठीमध्ये बोललं तर उसनवारी करणं, याच्यावरती देश चालवणारा उदरनिर्वाह करणारा एक देश आहे. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये 4 शब्द जर फेवरमध्ये त्यांच्या बोललं, तर ऑब्व्हियसली अजून काहीतरी कर्ज मिळण्याची अपॉर्च्युनिटी मिळू शकते. अजून कुठनं तरी बेनिफिट्स मिळण्याची, उदरनिर्वाह चांगल्या होण्याची खरं तर अपॉर्च्युनिटी मिळू शकते. त्यामुळे तो सिंपल त्यांचा खरं तर स्वार्थ आहे आणि यूएसए प्रेसिडेंटचा स्वार्थ तुम्हाला मी समजावून सांगितलंच. त्यामुळं याच्यामध्ये ग्लोबल मीडिया असू द्या किंवा सुजाण लोकं ज्याला एक कॉमन सेन्स समजण्या म्हणजे कॉमन सेन्स असण्यापुरती बुद्धी आहे, त्या सगळ्यांना हे सगळं समजतं. मग याच्यामध्ये हे रुटेल आपल्यासाठी महत्वाचं का आहे? हे फक्त आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. बाकी याच्यामध्ये जे काही इमेज तयार करण्याचा प्रयत्न वगैरे केला जातो, हे सगळे लेखकानं खूप चांगल्या पद्धतीने समजावलं. पण ते एक्झामसाठी आपल्यासाठी महत्वाचं नाहीये. याच्यामधून आपल्याला अभ्यास करण्याच्या गोष्टी कोणत्या आहेत, ह्या नीट लक्ष देऊन बघा. पहिलं आपल्याला अभ्यास करून ठेवायचा आहे, की इंडियाचे नेबरहूड कंट्रीज सोबतचे रिलेशन कशा पद्धतीचे आहेत. कारण इंटरनॅशनल रिलेशन जो सिलेबस आहे ना आपला, त्याच्यामध्ये ठळक शब्दामध्ये आपल्याला दिले, की नेबरहूड कंट्रीज सोबत इंडियाचे रिलेशन आहेत, ते अभ्यास करून आपल्याला ठेवायचे. पहिला पॉइंट तो झाला. आणि पाकिस्तान ही नेबरहूड कंट्री अनफॉर्च्युनेटली, त्यामुळे त्याचा अभ्यास आपल्याला करावा लागेल. दुसरी गोष्ट काय, की यूएसएचा उल्लेख आलाय. म्हणजे परत इंटरनॅशनल रिलेशनच्या माध्यमातून आपल्याला यूएसए सोबत इंडियाचे रिलेशन कशा पद्धतीचे आहेत, याचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. तिसरी महत्वाची गोष्ट काय,
काय आहे, की याच्यामध्ये काय-काय गोष्टींचा उल्लेख आलेला आहे, तो इम्पोर्टंट पॉइंट आहे. जसं की स्ट्रॅटेजिक म्युच्युअल डिफेन्स एग्रीमेंट सौदी अरेबियासोबत जो पाकिस्तानचा झालेला आहे. याची थोडी इन्फॉर्मेशन काढून ठेवा. हे प्रिलियमसाठी वगैरे असे गोष्टी कधी-कधी महत्त्वाच्या ठरतात आपल्याला. ठीक आहे. त्यानंतर इंटरनॅशनल मॉनिटरी फंड जो आहे, IMF ज्याला आपण म्हणतो, याचा उल्लेख आलेला आहे. मग ती IMFची पार्श्वभूमी काय आहे? आणि विशेष करून पाकिस्तानची याच्यासोबत कर्ज घेण्याची जशी काही हिस्ट्री राहिलेली आहे, ते थोडंसं आपल्याला माहिती असायला पाहिजे. त्याचबरोबर ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉपरेशनचा इथे उल्लेख आलेला आहे. मग या ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉपरेशन काय आहे? त्याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याचबरोबर गल्फ कंट्रीजसोबत इंडियाचे रिलेशन कशा पद्धतीचे आहेत, ते आपण अभ्यास करून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. या खरं तर सगळ्या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी खरं तर हे रुटीन आपल्याला हिंट देते. मग या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे. बाकी याच्यामध्ये अभ्यास करण्यासारखं असं काही नाहीये, पण कॉमेडी करण्यासारखं खूप काही आहे. त्यामुळं ऑब्व्हियसली आपण अभ्यास करण्यासाठी बसलोय, कॉमेडी करण्यात काही इंटरेस्ट नाहीये आता, आपल्या सगळ्यांनाच. सो पुढचं काय महत्वाचं आहे ते आपण बघायला सुरुवात करूया. पुढचं जे एडिटोरियल आहे ना, ते वंदे मातरम सॉन्ग परत हे सेकंड टाइम न्यूजमध्ये येतंय. कारण वंदे मातरम सॉन्गवरती एक वेगळा डिस्कोर्स आहे. तो खरं तर वारंवार डिस्कस केला जातोय. त्यामुळे आपल्याला फक्त याच्यामध्ये काय करायचं आहे, की वंदे मातरम हे जे नॅशनल सॉन्ग आहे, ते खरं तर आपल्याला त्याची हिस्ट्री काय आहे, हे सगळ्यांचा आपल्याला अभ्यास करून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. मग ते कोणी लिहिलंय वगैरे, वगैरे हे खूप कॉन्ट्रोव्हर्सीच्या सगळ्या गोष्टी होत चाललेल्या आहेत दिवसेंदिवस. पण त्याची एक ऑथेंटिक हिस्ट्री जी आहे, त्याचा फक्त अभ्यास करून ठेवा. बाकी याच्यामध्ये इम्पोर्टंट असं काही नाहीये. पुढचं जे एडिटोरियल आहे ते कालच आपण डिस्कस केले न्यूझीलंडसोबत फ्री ट्रेड अग्रीमेंटचे बोलणी आपली संपुष्टात आलेली आहेत आणि फर्स्ट हाफ 2026 मध्ये आपण हा अग्रीमेंट साइन पण करेल. मग कालच आपलं डिसाईड झाले. मी तुम्हाला सांगितलं होतं की फ्री ट्रेड अग्रीमेंटचा अभ्यास करून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. न्यूझीलंडसोबत आपले रिलेशन कसे आहेत वगैरे तो सोपा पार्ट आहे. खूप कमी पॉइंट्स आहेत त्याच्यामध्ये अभ्यास करण्यासारखे. पण फ्री ट्रेड अग्रीमेंट खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे आणि गल्फ कंट्रीचा आत्ताच आपण बोलत होतो तर गल्फ कंट्रीसोबत कोणत्या आपला फ्री ट्रेड अग्रीमेंट झालाय हे बघून ठेवा. हे बघणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यामुळं याच्यातून एकच पॉइंट चांगल्या पद्धतीने अभ्यास करून ठेवायचा आहे. तो म्हणजे फ्री ट्रेड अग्रीमेंट. याच्या प्रोव्हिजन्स काय-काय आहेत? हे कधीपासून सुरुवात झालं? कोणकोणत्या कंट्रींसोबत आपण फ्री ट्रेड अग्रीमेंट आत्तापर्यंत साइन केलेलं आहे? त्याचे बेनिफिट्स आपल्याला काय होतायत की नाही होतायत? या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला अभ्यास करून ठेवायचा आहे. हे खरं तर इकॉनॉमीचा सुद्धा खरं तर इंटरनॅशनल जो व्यापार आहे, त्या दृष्टीतून अभ्यास करण्याचा पार्ट आहे. त्याचबरोबर याच्यामुळं इंटरनॅशनल रिलेशन सुद्धा डिफाईन होतात. त्यामुळं त्या 2 खरं तर सिलेबसच्या पॉइंटच्या दृष्टीतून फ्री ट्रेड अग्रीमेंट FTA आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे. त्याचा आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे. बाकी याच्यामध्ये इम्पोर्टंट असं काही नाहीये. इथे एक पॉइंट आलाय ऑस्ट्रेलिया इंडिया इकॉनॉमिक कॉर्पोरेशन अँड ट्रेड अग्रीमेंट. हे काय आहे? हे पण तुम्ही बघून ठेवणं गरजेचं आहे. पुढचं जे एडिटोरियल आहे ना, ते सोशिओलॉजीच्या दृष्टीतून आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये ह्युमन ट्रॅफिकिंगचा विशेष करून चाइल्ड ट्रॅफिकिंगचा मुद्दा इथं खरं तर अ, अ, आपल्याला बघायला मिळतो आणि 19 डिसेंबरच्या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाने डीपली डिस्टर्बिंग रियालिटी असं त्याला कुठेतरी म्हटलेलं आहे. मग ती केस कोणती होती त्याच्या अंतर्गत हे बोलले गेले वगैरे त्याचा आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे आणि ह्युमन ट्रॅफिकिंगचा किती मोठा मुद्दा आहे, किती मोठा इश्यू आहे, जो आपल्याला फेस करायला लागतोय आणि त्याच्याशी रिलेटेड खरं तर मेजर्स काय-काय गव्हर्नमेंटकडून घेतले जात आहेत, त्याचा तुम्हाला अभ्यास करून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. इमोरल ट्रॅफिक प्रिव्हेन्शन ॲक्ट आहे, त्या ॲक्टचा उल्लेख आलेला आहे. बाकी काय आकडेवारी वगैरे आहे, ही आकडेवारी तुम्ही नोट डाउन करून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. बाकी याच्यामध्ये इम्पोर्टंट असं काही नाहीये. चाइल्ड ट्रॅफिकिंग असू दे किंवा ह्युमन ट्रॅफिकिंग असू द्या. या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करणं हे सिलेबसचाच पार्ट आहे. त्यामुळं वेगळं विशेष असं याच्यामध्ये काही नाहीये. पुढचं जे एडिटोरियल आहे, ते विशेष करून आपल्याला इम्पोर्ट-एक्सपोर्टमध्ये विशेष करून एक्सपोर्टमध्ये स्टेट वाईज डिव्हायडेशन कशा पद्धतीचं आहे, हे सांगणारे एडिटोरियल आहे. फक्त त्या आकडेवारीसाठी हे महत्वाचं आहे. ती आकडेवारी काय आहे? म्हणजे याच्यामध्ये हायलाइट केली, की टॉप 5 एक्सपोर्टर स्टेट्स इंडियामध्ये कोणते आहेत? तर त्याच्यामध्ये महाराष्ट्र आहे, गुजरात आहे, तामिळनाडू आहे, कर्नाटक आहे, उत्तर प्रदेश आहे. आणि टोटल एक्सपोर्टच्या 70% जे आहे एक्सपोर्ट नेशन वाईड टोटल एक्सपोर्ट होतं.
त्याची 70% एक्सपोर्ट बास्केट जी आहे ती या 5 स्टेटच्या खरं तर वाट्याला येते. हे इथं आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ते खरं तर आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. त्याच्याबरोबर युनायटेड नेशन ट्रेड अँड डेव्हलपमेंट जे आहे 2023 रिपोर्ट आहे. त्याचं सांगितलं की टॉप 10 ग्लोबल एक्सपोर्टर्स कंट्रोल्स अप्रॉक्सिमेटली 55% ऑफ वर्ल्ड मर्चंडाइज ट्रेड. जे जगभरातले टॉप 10 ग्लोबल एक्सपोर्टर्स आहेत. ते टोटल मर्चंडाइज जो ट्रेड आहे जगातला त्याच्या 55% हिस्सा फक्त त्यांच्याकडे आहे. त्या टॉप 10 कडे आहे. ही सुद्धा आकडेवारी खरं तर आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. हे असे पॉइंट गरजेचे का असतात? कधी-कधी आन्सर रायटिंग करताना हे पॉइंट तुम्ही सपोर्टिंग मुद्दा म्हणून वापरू शकता. त्याच्यासाठी हे पॉइंट हायलाइट केलेले असतात. बाकी वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचा इथं उल्लेख आलेला आहे. ते त्याची हिस्ट्री वगैरे तुम्हाला अभ्यास करावीच लागेल. द पिरियॉडिक लेबल फॉर सर्व्हे आहे. त्याच्यामध्ये काय-काय तथ्यात्मक गोष्टी मिळतात का ते बघणं गरजेचं आहे लेबर लॉस रिलेटेड. त्यानंतर इकॉनॉमिक कॉन्सेप्ट आहे, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, नेट व्हॅल्यू ॲडेड कॉन्सेप्ट आहे, क्रेडिट डिपॉझिट इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये असतं ते आहे. या कॉन्सेप्ट तुम्ही चांगल्या पद्धतीने बघून घ्या. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाही. पुढचा पुढचं जे एरोटेल आहे ते एकशिंगी गेंडा ज्याला मराठीत आपण म्हणतो आणि इंग्लिशमध्ये त्याला राहिनो असं म्हणतात. आता याच्यामध्ये यांची जी काय शिकार आहे तो खूप मोठ्या खरं तर खूप मोठा प्रॉब्लेम आहे या खरं तर प्रजातीसाठी आणि त्याच्यामध्ये ही प्रजाती जी आहे त्याची संख्या जी आहे खूप कमी होत आलेली आपल्याला आतापर्यंत बघायला मिळालेली आहे. मग याच्यामध्ये हा जो प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेमचं सोल्युशन म्हणून हे कुठंतरी आफ्रिकन जे जे रिझर्व्स आहेत त्याच्यामध्ये डिहॉर्निंगची प्रोसेस खरं तर त्यांनी सुरू केली होती आणि त्याच्यामुळे त्यांना त्याचे रिझल्ट सुद्धा बघायला मिळाले आणि त्याचे रिझल्ट म्हणजे 75% जे काही शिकार होत होती ती 75% शिकार कमी झालेली आपल्याला पाहाव्यास मिळते बिकॉज ऑफ डिहॉर्निंग. डिहॉर्निंग म्हणजे त्याचं शिंग जे आहे ते काढून टाकणं. कारण स्पेसिफिकली या गेंड्यांचे शिकार जे आहे ते हे जे शिंग आहे हे खरं तर काढून घेण्यासाठी चोरी करण्यासाठी होत होते. पण हे फॉरेस्ट डिपार्टमेंट कडूनच अथॉरिटी कडूनच हे खरं तर त्यांचा जीव वाचण्यासाठी ही प्रजाती टिकून राहिली पाहिजे याच्यासाठी हेच काढून टाकलं म्हणजे तो सब्जेक्टच काढून टाकला ज्याच्यामुळे यांची खरं तर शिकार होत होती आणि त्याचा रिझल्ट खूप चांगल्या पद्धतीनं बघायला आपल्याला मिळालेला आहे असं याच्यामध्ये सांगितलेलं आहे. पण इथं आफ्रिकन खरं तर कंट्रीजमध्ये जे काही रिझर्व्ह आहेत त्याच्याविषयी बोललं जातं. इंडियामध्ये असे मेजर्स घेतलेले नाहीत. इंडिया असू द्या किंवा नेपाळ असू द्या याच्यामध्ये असे मेजर्स घेतले नाहीत. याच्यामध्ये काय केलं गेलं की पेट्रोलिंग चांगल्या पद्धतीने केलं गेलं. शिकार वगैरे सारख्या ॲक्टिव्हिटी होऊ नये म्हणून. त्याचबरोबर कम्युनिटी एंगेजमेंट म्हणजे लोकांना जागृत करण्याचं काम केलं गेलं, की हे अशा पद्धतीचे शिकार वगैरे टाळण्यासाठी तुम्ही काय मदत करू शकता? तुम्ही कसं लक्ष ठेवू शकता? तुमची एन्व्हायर्नमेंट निसर्गाच्या प्रती आणि या बाकी वाईल्ड लाईफ खरं तर लिव्हिंगच्या प्रती तुमची काय जबाबदारी? हे खरं तर समजावण्यामध्ये हे देश यशस्वी कुठेतरी झालेला आपल्याला पाहावयास मिळतात. हा सगळा जो डिस्कोर्स आहे तो याच्यामध्ये खरं तर डिस्कस केलेला आहे. मग याच्यामध्ये बेसिक पॉइंट आपल्याला समजून घेणं काय गरजेचं आहे? एक तर तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे, की कुठं-कुठं ही जी प्रजाती आहे ती आढळते आणि तिथं मग ती प्रजाती टिकून राहावी याच्यासाठी काय केलं जातं. त्यानंतर मग इंडियामध्ये कुठं-कुठे ही प्रजाती आढळते आणि त्याच्यासाठी कुठले-कुठले जसं की काझीरंगा नॅशनल पार्कचा उल्लेख आलेला आहे. असे अजून किती आहे की जिथं एकशिंगी गेंडा आपल्याला बघायला मिळतो आणि त्याच्यासाठी मग गव्हर्नमेंट काय प्रिकॉशन्स घेते. ते त्यांची शिकार होऊ नये वगैरे, वगैरे. या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करून ठेवायचा आहे. आता याच्यामध्ये बेसिक पॉइंट आपल्याला समजून घेण्याचा काय? बेसिक पॉइंट हा समजून घेण्याचा आहे, की याची शिकार का केली जाते? पहिलं तर याची शिकार केली जाते, जसं मी तुम्हाला सांगितलं, की ते जे जे हॉर्न आहे, त्याचं शिंग आहे, ते खरं तर काढण्यासाठी त्याची शिकार केली जाते. आता ते का काढलं जातं? तर बऱ्याच त्याच्याशी रिलेटेड मिसकन्सेप्शन्स आहेत. त्या मिसकन्सेप्शन्स काय आहेत? की ते खूप औषधी असतं, वेगवेगळ्या आजारांवरती ते गुणकारी आहे. राइट. त्यामुळे हे ब्लॅक मार्केटमध्ये लाखोंमध्ये विकलं जातं. ठीक आहे. आता त्याचे सायंटिफिक रिझल्ट्स वगैरे असे काहीच नाहीयेत जे प्रूव्ह झालेले आहेत. हे फक्त rumors बेसवरती. पण पारंपरिक पद्धतीने हे चालत आलेलं आहे. त्यामुळं खरं तर लोकं याच्यावरती विश्वास किंवा याची डिमांड मार्केटमध्ये आहे, ब्लॅक मार्केटमध्ये विशेष करून. त्यामुळं खरं तर हे मार्केटमध्ये विकलं जातं.
आता हे जे शिकारी आहेत, ते मग हे शिंग काढण्यासाठी त्यांना हे शिंग काढणं सोपं कधी जाईल ज्यावेळेस ते त्याला मारतील. कारण चोरी करतायत ते. चोरी करत असताना त्याला मग पहिल्यांदा व्यवस्थित त्याला आपण म्हणू शकतो की त्याला व्यवस्थित बेहोश वगैरे करून मग त्याचं शिंग काढून मग त्याला ते अ, अ, व्यवस्थित डिसइन्फेक्ट वगैरे करून त्याला सोडू शकत नाहीयेत ना ते. त्यांच्यासाठी सोपं काय आहे की किल करा, काढा, निघा. राइट. मग हे सगळे त्याची पार्श्वभूमी आहे आणि हा खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे त्या प्रजातीसाठी, त्याच्या खरं तर अस्तित्वासाठी. आणि त्यामुळं खरं तर याची ही जी प्रजाती आहे किंवा संख्या आहे, ती विशेष करून आफ्रिकन कंट्रीजमध्ये आपल्याला कमी होताना बघायला मिळत होती. पण त्यांनी मग तो मुळासकट ते कॉजेस काढल्यामुळं म्हणजे स्वतः फॉरेस्ट डिपार्टमेंटनंच काय केलं, की स्वतःच खऱ्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं ते शिंग काढून, मग त्याला डिसइन्फेक्ट करून, मग ते खरं तर रायनोज खरं तर प्रिझर्व्ह व्हायला लागले, हे आपल्याला बघायला मिळते. आणि त्याची एक हिस्ट्री राहिलेली आहे. म्हणजे आता याच्यातून इंडियामध्ये हे कुठं-कुठं आढळतं, त्याच्यासाठी काझीरंगा नॅशनल पार्क सारखे अजून पार्क्स आहेत का? रिझर्व्हज आहेत का? ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि मग तो सेम अभ्यास जो आहे, तो जागतिक पातळीवर कुठं-कुठं ही प्रजाती आढळते, तिथं मग कुठले रिझर्व्हर्स आहेत का? ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथं कुठले रिझर्व्हस आहेत का? ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अभ्यास करणं त्याच्यामध्ये आलंच. जिओग्राफीमध्ये या गोष्टींचा तुम्हाला अभ्यास ऑब्व्हियसली करावा लागतोच. बाकी याच्यामध्ये इम्पोर्टंट असं काही नाहीये. इथून पुढं ज्या काही महत्त्वाच्या न्यूज आहेत, त्या न्यूज सुरू होतात आणि पहिलीच न्यूज बांगलादेशशी रिलेटेड आहे. भारतामध्ये जो बांगलादेशचा राजदूतावास आहे, त्याच्या समोर सुद्धा प्रोटेस्ट आपल्याला बघायला मिळतात. आता नेमकी याची हिस्ट्री काय राहिलेली आहे? काय असं झालंय, की भारतामध्ये त्याचे पडसाद दिसायला लागले? बांगलादेशमध्ये तर अनरेस्ट आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. बऱ्यापैकी आपल्या ज्या नेबरहूड कंट्रीज आहेत ना, त्या सगळ्यांमध्ये अनरेस्ट आपल्याला बघायला मिळतोय. त्याच्यामध्ये बांगलादेश काही अपवाद नाही. पण भारतामध्ये प्रोटेस्ट करण्याची गरज का पडली? तर बऱ्यापैकी बांगलादेशमध्ये हिंदू कम्युनिटीच्या विरोधात अनरेस्ट आपल्याला बघायला मिळतो. आणि त्याच्यामध्ये एक इन्सिडेंट असं झाला, की एक हिंदी युवकाची मॉब लिंचिंग झालेली त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाली. आणि त्यामुळं मग ए सारखे जे काही ऑर्गनायझेशन आहेत, त्या बांगलादेश एम्बसी समोर खऱ्या अर्थानं आपल्याला प्रोटेस्ट करताना बघायला मिळते. मग याच्यामध्ये आपल्याला शिकण्यासारखी गोष्ट अशी आहे, जसं मी की तुम्हाला सांगितलं, की नेबरहूड कंट्रीजसोबतचे आपले जे काही रिलेशन आहेत, ते आपल्याला अभ्यास करून ठेवायचे. मग त्या गोष्टीचा आपल्याला अभ्यास करून ठेवायला लागेल. मग त्याचं भौगोलिक जे काही लोकेशन्स आहेत, ते लोकेशन बघून ठेवून या सगळ्या गोष्टी झाल्याच. इथं आपल्याला बांगलादेश दिसतोय, त्याची राजधानी वगैरे आहे. त्यानंतर भूतान आपली नेबरहूड कंट्री आहे. नेपाळ आहे, चायना आहे, इकडं अफगाणिस्तान आहे, इकडं पाकिस्तान आहे, खाली श्रीलंका आहे, इकडं मालदीव वगैरे आहे. या सगळ्या गोष्टीचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. इकडे म्यानमार वगैरे आहे. या सगळ्या गोष्टीचा आपल्याला डिटेल अभ्यास करून खरं तर म्हणजे इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून आपल्याला अभ्यास करावा लागेल. त्यानंतर जिओग्राफीच्या दृष्टीतून आपल्याला त्याचा खऱ्या अर्थानं अभ्यास करावा लागेल. या सगळ्या दृष्टीतून सिलेबसच्या दृष्टीने ज्या पद्धतीने हे बसतंय, त्या पद्धतीने त्याचा आपल्याला अभ्यास करून ठेवणं याच्यामध्ये गरजेचं आहे. पुढची न्यूज आहे ती इंडिया फायनलायझिंग फर्स्ट अँटी टेरर पॉलिसी. म्हणजे इंडियन गव्हर्नमेंट आहे, ते अँटी टेरर पॉलिसीवरती डिस्कस करतंय, ते फायनलाइज करतंय, ही न्यूज समोर येताना आपल्याला बघायला मिळते. मग याच्यामध्ये विशेष करून फोकस कशावरती केला जाणार आहे? डिजिटल रॅडिकलायझेशन आहे. म्हणजे डिजिटली, व्हर्चुअली लोकांची माती भडकवली जातात, त्यांना रॅडिकलाइज केलं जातं. या गोष्टींवरती नियंत्रण ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याचबरोबर मिसयूज ऑफ ओपन बॉर्डर्स आहे. त्याचा सुद्धा उल्लेख याच्यामध्ये केला गेलेला आहे. त्या सगळ्या गोष्टींवरती फोकस करून एक अँटी टेरर पॉलिसी डेव्हलप केली जाणार आहे, हे इथं आपल्याला बघायला मिळतंय. हे डिजिटल रॅडिकलायझेशन जो मुद्दा आहे ना, तो थोडासा तुम्ही समजावून घ्या. हे डायरेक्टली एक्झाममध्ये वगैरे अशा गोष्टी एवढ्या निगेटिव्ह विचारल्या जात नाहीत. पण तरीसुद्धा एक तुमचं ओपिनियन त्याच्यावरती असायला पाहिजे. आणि ओपिनियन डेव्हलप करायचं म्हटलं, की बेसिक अंडरस्टँडिंग त्याची असायला पाहिजे. त्याच्यासाठी फक्त याचा अभ्यास करून ठेवा. बाकी ज्यावेळेस याचा अशा पद्धतीची पॉलिसी येईल, त्याचा ॲक्ट होईल वगैरे, वगैरे त्यावेळेस आपण डिस्कस करणारच आहे हे सगळं. पुढची न्यूज आहे, ती श्रीलंकेशी रिलेटेड खरं तर न्यूज असलेली आपल्याला पाहावयास मिळते. आणि याच्यामध्ये सायक्लोन दित्वाह याच्यामुळे श्रीलंकेमध्ये जवळ-जवळ 643 लाईव्हज जे आहेत, त्या खरं तर एकतर डिस्प्लेस झालेले आहेत किंवा त्याच्यामध्ये त्यांची जीवितहानी झालेली आपल्याला
खऱ्या अर्थानं पाहावयास मिळतं. विशेष करून डिस्प्लेसमेंटचा जो काय आहे तो मुद्दा आहे. आणि याच्यासाठी हेल्प म्हणून भारत सरकारने $450 मिलियनची त्यांना मदत दिलेली आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळते. मग आता सायक्लोन दित्वाहचा अभ्यास आपल्याला करावा लागेल जिओग्राफीच्या दृष्टीतून. तो पहिला महत्त्वाचा पॉइंट आहे. दुसरा, इंडिया श्रीलंका रिलेशनशिपवरती तुम्हाला अभ्यास करावा लागेल. तिसरा, त्याचा भौगोलिक जो मॅप वगैरे आहे, इथं श्रीलंका आपल्याला पाहावयास मिळते. मग याचा भौगोलिक मॅप आणि त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे, त्या दृष्टीतून सुद्धा त्याचा आपल्याला अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. त्या सगळ्या गोष्टीचा आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाही आहे. पुढचे जे न्यूज आहे, ते कालच आपण एक डिस्कस मुद्दा केला होता. तो मुद्दा म्हणजे काय, की वोटर लिस्टमधून अनेक लोकांची नावच गायब होताना आपल्याला पाहावयास मिळते. किंवा मग हा खूप मोठा एक स्कॅम सुद्धा असण्याची शक्यता आहे, की ज्याच्यामध्ये खरं तर जे इलेक्शन आहे, ते इलेक्शन आपल्या फेवरमध्ये करण्यासाठी काही खरं तर घटक जे आहेत समाजातले, ते अशा पद्धतीची ॲक्टिव्हिटी खरं तर अथॉरिटीला हाताशी धरून करतायत. ही सुद्धा टीका वारंवार सरकारवरती सुद्धा होत आलेली आहे. आणि त्यामुळं कुठेतरी डेमोक्रेसीला धोका निर्माण झालेला आहे. म्हणून हा मुद्दा जो आहे, हा मुद्दा आपण अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. हा डायरेक्टली कनेक्टेड आहे डेमोक्रेसीशी, लोकशाहीशी. त्यामुळे लोकशाही माहिती असताना त्याला धोकादायक कोणकोणत्या गोष्टी आहेत आणि त्याच्यावर मग सोल्युशन काय काय असायला पाहिजे, हे सुद्धा आपण बघून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. पुढं प्रेसिडेंट द्रौपदी मुर्मू जे आपले आहेत, त्यांनी हे सांगितले की मिस इन्फॉर्मेशन आणि डिजिटल फ्रॉड मस्ट बी टॅकल्ड. मिस इन्फॉर्मेशन म्हणजे चुकीची माहिती पसरवणं, डिजिटल फ्रॉड्स वगैरे आता होत आहेत. हे आपण चांगल्या पद्धतीने टॅकल करायला पाहिजे असं यांनी सांगितलेलं आहे. आणि प्रेसिडेंट एखादी गोष्ट बोलतो, ती बऱ्यापैकी एसेमध्ये विचारलेली आपल्याला बघायला मिळाली, यूपीएससी मेन्समध्ये विचारलेली आपल्याला बघायला मिळाली. त्याच्यासाठी आपल्याला हे खरं तर महत्वाचं आहे. त्यामुळे मिस इन्फॉर्मेशनचा प्रॉब्लेम किती मोठा डिजिटल जगामध्ये आता एआयच्या जगामध्ये आपल्याला फेस करायला लागतो. याचा तुम्ही पहिलं तर अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. दुसरं, डिजिटल फ्रॉडचे प्रकार काय-काय आहेत? त्याच्यामध्ये मग इंडियन गव्हर्नमेंटचे ॲक्ट कोणकोणते आहेत? ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करून ठेवायला पाहिजे. चांगल्या पद्धतीने याचा अभ्यास करून ठेवा. 100% हे मेन्ससाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे. पुढची न्यूज आहे, ते हेल्थ मिनिस्टर जे-पी नड्डा आहेत, त्यांनी सांगितलं, की मॅटर्नल मॉर्टॅलिटी ड्रॉप्ड ॲज इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरीज रोज टू 89% सेज हेल्थ मिनिस्टर. म्हणजे जे मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट होता, तो रेट कुठेतरी कमी झालेला आहे. ही चांगली गोष्ट असं त्यांनी संसदेमध्ये सांगायचा प्रयत्न केलेला आहे. फक्त मॅटर्नल मॉर्टिलिटी रेट ही जी काय कॉन्सेप्ट आहे ना, ही एक कॉन्सेप्ट आहे. ती कॉन्सेप्ट आपण समजून घेणं गरजेचं आहे. आता ही मॅटर्नल मॉर्टिलिटी रेट जो आहे ना, तो तुम्हाला सोशिओलॉजीमध्ये वगैरे खरं तर उपयोगाला येतो. आणि हे असे जे रेट आहेत, ते रेट तुम्हाला माहिती असणं गरजेचं असतं. त्याच्यासाठी फक्त हे महत्वाचं आहे. बाकी याच्यामध्ये इम्पोर्टंट असं काही नाहीये. पुढची न्यूज आहे ज्ञानपीठ अवॉर्ड विनर विनोद कुमार शुक्ला पास 6वी. विनोद कुमार शुक्ला यांची डेथ झालेली आहे. त्यांना ज्ञानपीठ अवॉर्ड मिळाला होता. ज्ञानपीठ अवॉर्डचं एक वेगळं महत्त्व आहे. त्यामुळे त्याची हिस्ट्री, त्याचं इम्पॉर्टन्स काय, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून ठेवा. आणि विनोद कुमार शुक्ला यांचं जे काय कामगिरी आहे, त्यांचं जे काही कार्यक्षेत्र आहे, ते फक्त बघून ठेवा. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाही. पुढची जी न्यूज आहे ते एप्स्टेन फाइल्स रिलेटेड आहे. हे एक्झामच्या दृष्टीतून याच्यात बऱ्यापैकी इम्पॉर्टंट गोष्टी नाही आहेत. पण एप्स्टेन फाइल्सची इन्फॉर्मेशन, हे प्रकरण नेमकं काय, हे थोडीशी इन्फॉर्मेशन, एक बेसिक अंडरस्टँडिंग तुम्हाला असायला पाहिजे. त्यामुळे हे काढून ठेवा. कारण हा मुद्दा जो आहे, तो त्याच्यामुळं खरं तर यूएसए मधलं सरकार बदलू शकतं आणि भारतामधलं सुद्धा सरकार बदलू शकतं. असं सुद्धा कधी-कधी खरं तर बोललं जातं. त्यामुळे एक बेसिक अंडरस्टँडिंग असू द्या. याच्यामुळे तर तसं काही झालं, तर हा मुद्दा आपल्यासाठी त्यानंतर वेगवेगळ्या अँगलच्या दृष्टीतून महत्त्वाचा ठरू शकतो. अदरवाईज याचं काही महत्त्व नाही एक्झामच्या दृष्टीतून. इथं खऱ्या अर्थानं आजचा द हिंदू जो आहे, तो खरं तर समाप्त होतोय. आशा करतो चांगल्या पद्धतीने तुम्हाला आजचा द हिंदू मी समजावून सांगू शकलो असेल. आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि प्लीज जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हे शेअर करा. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना आन्सर रायटिंग करायचे, ते टेलिग्राम ग्रुप जो आहे, तो टेलिग्राम ग्रुप जॉइन करा. आन्सर रायटिंगसाठीच तो स्थापन केलाय. तिथं द हिंदूमध्ये जे काही आपण डिस्कस रोज करतोय, त्याच्यावर आधारित मी क्वेश्चन पोस्ट करत असतोय.
आणि त्याच्यावरती तुम्ही ॲन्सर राईट करून PDF फॉर्ममध्ये तिथं अपलोड करू शकता. मी स्वतः तुम्हाला पर्सनल फीडबॅक त्याच्यावरती देतोय. त्याचबरोबर तुम्ही एकमेकांचा ॲन्सर बघून सुद्धा खूप इम्प्रूव्हमेंट त्याच्यामध्ये करू शकता. सो या ठिकाणी तुमच्या रजा घेतो. भेटूया आपण अशाच नवनवीन इंटरेस्टिंग लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर. जय हिंद.